रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पडळचे प्रशिक वाचनालय बनते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे प्रभावी केंद्र. पन्हाळा तालुक्यातील पडळ येथील शासनमान्य प्रशिक वाचनालय केवळ पुस्तकांचे दालन न राहता आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे प्रभावी केंद्र बनत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि बदलत्या परीक्षा पद्धतीची अचूक माहिती मिळावी या उद्देशाने वाचनालयात विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खाडे महाविद्यालय कोपार्डेचे प्राचार्य डॉ. आर. कुंभार यांनी स्पर्धा परीक्षेतील प्रस्तावित बदल या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना बदलत्या अभ्यासक्रमाची माहिती, नियोजनबद्ध अभ्यास, चालू घडामोडींचा सातत्याने अभ्यास आणि आत्मविश्वासाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी प्राध्यापक डॉ. डी. माने यांनी जागतिक लोकसंख्या दिन आणि पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन करताना वाढती लोकसंख्या, पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर आणि शाश्वत विकास याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षांमध्ये पर्यावरण आणि समकालीन घडामोडींचे वाढते महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ. सुहास राऊत होते. प्रास्ताविकात त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक वाचनालय सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी नियमित वाचन, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला पडळ येथील सेवानिवृत्त प्राध्यापक मारुतराव मोहिते प्रमुख उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक तसेच वाचनालयाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वर्षा पाटील यांनी केले, तर ग्रंथपाल भालचंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.